आजची ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा उलगडा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा भूकंप झालाय. हा उलगडा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही गुपित माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या मास्टर माइंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला कठोर शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक बातम्या सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर फिरत होत्या. कुणी म्हणत होतं अपघात तांत्रिक बाबीमुळे झाला, तर कुणी म्हणत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी गुपित माहिती समोर आली की ज्यामुळे या प्रकरणाचा जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव समोर आलं. आणि ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता, त्यांच्या आदेशानुसार सगळे पुरावे शोधून काढले आणि या पुराव्यामुळे आता आरोपीला होणार कठोर शिक्षा. प्रेक्षकांनो, नीटपणे ऐका, कारण की जी माहिती इथून पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून लक्षपूर्वक पहा. ज्या दिवशी दादा आपल्यातून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची आणि वेळ होती सकाळची 8:45. ज्यावेळी दुर्दैवी विमान अपघातग्रस्त झालं. लोकांनी 28 तारखेपासूनची सगळी माहिती लोकांना माहिती आहे, पण 28 तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्री काय झालं हे कुणालाच माहिती नव्हतं. मग त्या रात्रीच हा गेम प्लॅन शिजला होता. दादांना विमानात बसवण्याआधीच संपवलं अशी देखील शक्यता आता जोर धरू लागली. कारण लोकांना दाखवलं अपघात 28ला झाला, पण 27ला काय झालं हे अखेर आज इतक्या दिवसांनी उघड झालं आहे. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या काही घडामोडी घडल्या त्याविषयीचं एक नाही दोन नाही तर तब्बल 15 पुरावे आज समोर आल्याने या प्रकरणाचा मास्टर माइंड अखेर समोर येण्याची चर्चा आता समोर आली. दादांचा जो अपघात झाला त्याच्या आदल्या रात्रीचा हिशोब आज आपण मांडणार आहोत. जिथे मैत्रीच्या नावाखाली मोठा विश्वासघात झाला असं बोललं जाऊ लागले. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक कोसळलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो खेळ होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच खरं तर झाली होती. त्या रात्री दादा निवांत होते. त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, त्यामुळे आनंदित होते. पण अचानक त्यांना एक फोन आला आणि त्या फोन नंतर सगळा प्लॅनच बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. मग तो फोन नेमका काय होता, तो फोन कुणी केला होता, तो फोन आणि अपघाताचा काय संबंध होता, हा फोन या फोनला साधा सुद्धा समजू नका. या फोन विषयी स्वतः रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दिल्लीतल्या सांगितले, मुंबईतल्या सांगितले, पुराव्यानिशी सांगितले. एवढंच नाही, संजय राऊत यांनी देशाच्या संसदेत हा मुद्दा उचलला होता. हा फोन, या फोनमुळे सगळं चित्र उघडकीस आले. हा फोन एका फाईलच्या संदर्भात होता. ती फाईल आणि त्या फोनचा संदर्भ काय हीच महत्वाची लिंक मिसिंग होती आणि तीच मिसिंग लिंक आता आपण जोडतोय. आज काय सकाळी माहिती आपण ओपन झालेली आहे, ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटत होतं विमान अचानक कोसळलं होतं, वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं लोकांना वाटत होतं. पण खरा गेम आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लॅन कसा आखला गेला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळेच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं दिसत नाहीये, पण लक्षात घ्या, जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं, ज्या अफवा तुम्ही आजपर्यंत ऐकल्या त्या खोटं ठरवणारी ही माहिती आहे. कारण की याचा पुरावा आता दाखवला आहे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसानंतर सगळी माहिती समोर आली. 28 तारखेच्या आधी ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या एक दिवस आधी तो दिवस जो होता तो सामान्य होता. दादांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी असायची, पण संध्याकाळ झालेली होती त्यामुळे सगळं वातावरण शांत झालं होतं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल अगदी वेळेवर कंप्लीट केल्या होत्या असं त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. आता दादांना बारामतीला यायचं होतं. ते कारने येणार होते. नेहमी ते 4 चाकी गाडी नेणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक धक्कादायक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली स्टेप त्या ठिकाणी सुरू झाली होती. पहिला अध्याय इथे सुरू झाला होता. दादांना एक फोन आला आणि फोनवर एक निरोप आला. तो निरोप साध्या सुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत मोठ्या वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
पण आता रोहित पवारांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. पण मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले त्याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं एका फाईलवर सही करायची होती, एक महत्वाची फाईल केंद्राकडून आली, तुमची सही त्यावर आत्ताच आवश्यक आहे. पण खरंच ती फाईल होती का त्यांना फक्त थांबवायचं होतं? मग त्यांना थांबून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीकडे एवढं स्वारस्य वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आलं तिथेच खरा गेम सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असता. पण विधिमंडळाच्या पायऱ्या झिजवणारा, लोकांच्या मनात घर करणाऱ्या नेत्याला देखील हा डाव ओळखता आला नाही आणि तिथेच सगळा गेम फिरला. त्या रात्री फोन आला नाही, तर दुसरी जी घटना घडली ती घटना घडत होती विमानतळावर. विमानतळावर जेव्हा त्यांचं विमान आदल्या दिवशी गुजरातमधून आल्याची माहिती राऊत यांनी दिली होती, ते विमान येऊन विमानतळावर लँड झालं. जे दुसऱ्या दिवशी उडणार होतं त्याचे पायलट अचानक बदलले गेले. नेहमी दादांना घेऊन जाणारे ते जुने निष्णांत विमान चालक त्या दिवशी कुठे गायब होते? त्यांच्या जागी त्या मार्गाची कल्पना नाही अशा नवीन आणि कमी अनुभवी वैमानिकांना कोणाच्या सूचनेवर कामावर आणलं गेलं याचा जाब जनता विचारत आहेत. विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी खुद्द तपासाने आता दावा केला आहे हा बदल कुणीतरी शक्तिशाली मोठ्या माणसाच्या आदेशाने झाला असावा. कारण की जुने चालक कदाचित विमानात केलेली तांत्रिक गडबड ओळखू शकले असते, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर केलं गेलं. आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना तिथे बसवलं गेलं. हे शक्तिशाली नेते देशाचे मागे मंत्री देखील राहिले होते, त्यामुळे विमानतळ यंत्रणेवर आणि तिथल्या प्रशासनावर त्यांचा किती मोठा प्रभाव असतो हे सांगायला नको. याचा अधिकाराचा वापर करून त्या दिवशी विमानतळावरचा खेळ झाला असावा असा दाट संशय आता व्यक्त होत आहे. व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिले होते. CID तपासाला अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून लागली होती आणि तब्बल आज इतक्या दिवसानंतर ते पुरावे सापडले, ज्यात त्या दिवशीचं ऑडिओ रेकॉर्डिंग, विमानतळावरचे CCTV कॅमेऱ्याची केलेली छेडछाड, कोणाबरोबर फोन झाला, का थांबवलं, सगळं सविस्तर त्या ठिकाणी समोर आले. देवेंद्र फडणवीस कारवाई करत होते, ते त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना आता पकडणार होते अशी देखील माहिती समोर येत होती. पण घटनास्थळी ज्या गोष्टी सापडल्या त्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिलाय. आता 15 पुराव्यांची साखळी अतिशय भक्कम झाली आहे आणि त्यामुळे आता मोठं नाव आता समोर येण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात देखील आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्यपणे त्या ठिकाणी याची तपास केला असून या तपासामध्ये त्यांनी सगळं सत्य आता बाहेर काढलं आहे. अचानक जे आहे वैमानिक का बदलले गेले याचं कारण देखील त्यांनी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेल्याची बातमी त्या ठिकाणी व्हायरल झाली होती. त्यांनी जे प्रश्न त्यांना या केसविषयी विचारले गेले त्याची समाधानकारक उत्तरं त्यांनी दिले आणि दादांना न्याय मिळणार याची ग्वाही देखील त्यांनी दिलेली आहे. तर हा जो व्हिडिओ होता, ही जी माहिती होती, ही केवळ एक शक्यता त्या ठिकाणी मांडली होती. सोशल मीडियावर जे दावे सुरू आहेत, ज्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यावरून मांडलेला हा फक्त एक त्या ठिकाणी रिपोर्ट होता. याला कुठलीही अधिकृत पुष्टी आम्ही करत नाही आहोत आणि कुठल्याही अधिकृत तुम्ही याला समजू नका. पण तुमचं मत नेमकं या घटनेवर काय आहे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.